स्टार्ट. हॅलो, उद्या आमच्या अमोल भैयाचा साखरपुडा आहे आणि एंगेजमेंट आहे. तर आपण इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला विचारूयात की प्रत्येकाला काय वाटतंय, किती एक्साइटमेंट आहे. तर याची सुरुवात आपण आपल्या आईपासून करूयात. आई, उद्या भैयाचा साखरपुडा आहे, तुला कसं वाटायला लागलंय? छान वाटायले का? हो, मला बरं वाटतंय. काय मला आनंद वाटतोय. माझ्या नाताचा साखरपुडा आहे. काय तुझं काय प्लॅन वगैरे काय असणार आहे? उद्या सुबाई वगैरे येणार आहे. हो, माझी बहीण येणार आहे, माझा भाऊ येणार आहे आणि बहिणीचा मुलगा येणार आहे. माझे सगळे नातेवाईक येणार आहेत उद्या. मला पण बरं वाटतंय. मला पण आनंद नातेवाईकांना भेटून वगैरे तुला पण छान मला खूप छान वाटतंय. विचारायचं. दुसरं काय विचारत आहे? झालं की उद्याच्या हे बघ, मामा आलेत का? हो, आला ती मामा सुबाई, सुबाई आली. आता तुमची काय इच्छा आहे? काय तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे काय तुमचं उद्याचा काय प्लॅन आहे का तुमच्या बहिणींचा? काय करायचं आहे? काय विषय काय? आमच्या विषयी बहिणीचं होय. काय नाही, साखरपुडा चांगला. स्पेशल ठरलेली गाणी वगैरे म्हणणार आहेत तुम्ही. शिदोरी आलेली आहे आपल्या घरात, त्याची एंगेजमेंटची. कसं वाटतंय? सांग ना. तसं गाणं वगैरे काय नसतं साखरपुड्याला. नसतं? हो, नसतं. परंपरेनं जे असं. हा, परंपरेनुसार आपण रीतिरिवाजानं करणार. बरं. ती करत गळ्यातल्या ती पांढरी झाली ती. आता जाऊयात आपण आमच्या वहिनींच्या होणाऱ्या सासूबाईंकडं, अर्थात आमच्या मोठ्या मम्मींकडं. काय करताय माई साहेब? बघा तिची तयारी, बघा तिची. काय कुठून घेतली ती? साखरपुडा आहे. काय प्लॅन काय आहे तुझं? उद्या काय काय करणार आहेस तिकडे गेल्यावर? आता काय आहे ते करायचं साखरपुड्याचं. घरची सगळी तयारी झाली आता. बहीण बाईंशी वगैरे बोलणं वगैरे झालंय का तुझं? हो, सगळ्याला सांगितलं या. बरं. सगळ्याला फोन केल्या, या म्हणल्या. फोन केला सगळ्याला. सगळे येतो म्हणलं. मेकअपची तयारी कुठपर्यंत आहे? तुमचं मग साड्या वगैरे ठरल्या का तुमच्या? आम्ही पण साड्याची खरेदी केली. केली ना तुम्ही? शॉपिंग वगैरे झाली ना? गजरे बिजरे वगैरे? नाही, उद्या आणायचं गजरे. आज नाही. ठीक आहे. अजून काय नवीन तुझं काय? सगळी तयारी आता मेहंदीकडे काढणार आहेस माझी म्हणता सगळे सोडून सुनबाईंसाठी काय काय घेतलंय? हो, घेतलं तिला. सगळं घेतलं. सगळं घेतलंय का? उद्याचं अंगठी, पायातलं घेतलं. सो आपण सुनबाईंना सासूबाईंनी काय काय घेतलंय? उद्या आता नॉट ओके. आता जवळ ओ गॉड, किती काय काय यात. सीसी क्रीम. आता शिबी केलं. सो हा आहे थोडासा साज शृंगार जो आम्ही वहिनींना देणार आहोत उद्या. खूप सुंदर सुंदर असं सामान घेतलेलं आहे बहिणींसाठी आम्ही, खास आमच्या भैयाच्या आग्रहाखातर. कारण त्याची इच्छा होती की त्याची बायको उद्या त्याला छान सुंदर दिसावी. ओ गॉड, काय काय आहे यात. समनेल पेंट्स, परफ्यूम, आय शॅडो पॅलेट, सीसी क्रीम, मस्कारा अँड लिपस्टिक अँड ऑल. खूप सुंदर आहे. ओ गॉड, मेकअपचा बॉक्स पण आहे. यात पाहूयात काय काय आहे. ओके, याच्यात पण काहीच आहे. टिकली अँड पिना अँड ऑल आहे याच्यामध्ये. हा बॉक्स खूप सुंदर आहे. ओके, सो हे सगळं तुमच्यासाठी आहे. आय होप यू विल लाईक इट. आम्ही आमच्या आवडीने आणलंय. बघा, आता आवडेल तर घ्या, सांभाळून घ्या. सुंदर आगीन गाडी मस्त आहे ना. वाव, मस्त आहे ना ते. वाव, वा, मग कसं ते. वाव,
किती छान. चलो कसा आहे ते मेकअप? शरू वाव वाव मामी मामी हाय मामी म्हणा हाय. ते बंद कर ना ताई. शी कांट गेट कॉन्सन्ट्रेट. हाय मामी तिकडे बघ तिकडे बघ. हाय. सो आत्ता वाजलेली आहे 1:45 आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय, गप्पा मारतोय, कारण उद्याच्या दिवसासाठी आम्ही फार एक्साइटेड आहोत. आता आपण विचारूयात आमच्या होणाऱ्या वहिनींच्या छोट्या सासूबाईंना की त्यांची काय फिलिंग आहे उद्याच्या दिवसाबद्दल. मम्मी काय करतायत? मेहंदी चालू आहे. खूप सुंदर आमची छोटी बहीण मेहंदी काढत आहे. नटवण्याचा आणि नटण्याचा कार्यक्रम चालू आहे. उद्याचा काय प्लॅन आहे तुझा? उद्याच्या एंगेजमेंटसाठी स्नेहलला आणि अमोल दादाला खूप आशीर्वाद. खूप आशीर्वाद. काय सांगायचं तुला? खूप एक्साइटेड आहे. खूप तुझं excited मेकअपचं आहे. सामान फार साचवून ठेवलेलं आहे जे उद्याच्याला वापरणार आहेस तू. तुला कसं वाटतंय सांग? छान वाटतंय का? छान वाटते. आणि ऐश्वर त्या दिवसाची फार दिवस वाट पाहत होते. इकडे बाबा चल मम्मा. फायनली आता फार दिवसांनी तुला आणि अण्णाला मॅचिंग करायला मिळणार आहे. ये चल इकडे बाबा. आहे ना अण्णाला मी जी साडी घालल ना तसंच अण्णाला उद्या शर्ट घेणार आहे. आणि ओके मस्त पैकी कपल शूट होणार आहे उद्याच्याला मग. ओके आणि काय म्हणायचं थँक्यू. नाही स्टॉप करतोय. थांब, काय काय बोलणार पहिलं? काय बोलणार पहिलं सांग व्यवस्थित. पहिल्यांदा तिचं इंट्रोडक्शन. हां, तिची इंट्रोडक्शन काय देणार? आता आपण जात आहोत मोठ्या नंदबाईकडे. हां, जरा सांभाळून. पैसा मध्ये असं दुसरं सांग की मला डायलॉग. तिचा चानी दीदीचा डायलॉग कसा आहे की आता आपण जात आहोत सगळ्यात थोरल्या ननंदबाईकडं. डेंजर काय 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 डेंजर काय असलं? स्वीट हार्ट म्हणून. हां, आमच्या सर्वात मोठ्या ताई, तुमच्या सगळ्या मोठ्या ननंद. वहिनीसाठी बनवतोय का हा? पण तसलं काय हा, हे काय? आता impression आहे, तुला कळतंय का त्याला मागचं? तसं. हा, तसलं काय उद्याच्या कार्यक्रमाबद्दल मग तिचं मत ऐकूया. जाणार आहेत असं तसं काय. आता आपण जात आहोत आपल्या मोठ्या. आपण कोण आहात? हा बरोबर आहे बरोबर. हाय, हू आर यू? फर्स्ट इंट्रोड्यूस युअर सेल्फ. अनुने तरी कुठे इंट्रोडक्शन केलं ना तिचं स्टार्टिंग. हा केले की आम्ही कोण आहे? नाही, ते नव्हतं ते. आहे फक्त आता आपण असं करतोय. हा. तेवढंच इंट्रो केलं. हां आता आपण जात हां, चला चला. असं स्टार्टिंग पासून. तू स्टार्ट नव्हतं ना केलं. केलंय मी, स्टार्टच येते सगळं ऐकू आहे आता. हां, ओके आता जाऊयात आपण आपल्या मोठ्या ताईकडे. लेट्स गो. ओके ताई, सांग तुझ्या भावना बद्दलच्या. कशा तू काय स्वप्न बघितलीस, कसं काय काय? खरं तर खूप दिवसापासून त्याच्या लग्नात चाललं होतं. खूप साऱ्या मुली बघितल्या पण फायनली ज्या दिवसांची ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघितली तो दिवस आलेला आहे. त्याची उद्या एंगेजमेंट आहे, तो उद्या एंगेज होणार आहे. सो आम्ही आमच्या परीने तयारी केलेली आहे मुलीसाठी, तिच्या घरच्यांसाठी. तुम्ही उद्या पाहता ते उद्या थोडी त्याची त्या दाखवली होती मग तिच्या मेकअप किंवा ह्या व्हिडिओ मध्ये वगैरे. छोट्या कोपऱ्यात दिसेल तुम्हाला नंतर. हा ओके, छोट्या कोपऱ्यात. वाटवायची काय सगळ्यांनी परंपरेनुसार जे असतं ट्रॅडिशन आम्ही फॉलो केलेलं आहे. काही काही ऍडव्हान्स पण केलेलं आहे त्याच्यामध्ये. फळांचे वगैरे टोकऱ्या वगैरे बरंच केलेलं आहे. मेहंदी दाखवायचं. ही मेहंदी मी काढलेली आहे उद्याच्या प्रोग्रामसाठी. किती छान रंगली मेहंदी बघ की दीदीची. मग मुलीला सांभाळून छोट्या माणसाने वेळ काढून त्यात मेहंदी काढली. शरूची तयारी सांगशील का तू? आणि शरूची ही तयारी माझी काय छोटी काय मुलगी आहे केली? सध्या,
शरूने थोडी मेहंदी काढली हातावरती, अनुराधा मावशीने तिच्या काढली होती, तिने लगेच धुतली पण ती, आणि रंगली पण. कटिंग वगैरे छान तिच्या मामाने केली. हे कुणी काढली नाही सांगितलं. ही हा माझ्या छोट्या ताईने काढलेली आहे, अमृता. तिला मी सांगितलेलं आहे लग्नानंतर ह्याला पण अशी छान छान जरा मेहंदी काढून नक्की साखरपुड्याची मेहंदी जरा थोडीशी जरा. ऍक्च्युली अमृताबद्दल मला सांगायचं, ती खूप छान मेहंदी आर्टिस्ट आहे. ब्रायडल मेहंदी वगैरे पण ती खूप छान काढते. आज आमच्या सगळ्यांच्या हातात तिनं खूप सुंदर मेहंदी काढलेली आहे. सो लग्नानंतर स्नेहलच्या हातात पण मी तिला कालच सांगितले, खूप छान छान मेहंदी काढत जातात. तिला माहिती हो मी नक्की काढेल. तिची इच्छा होती ऍक्च्युली साखरपुड्याला पण मेहंदी काढायची. स्नेहलच्या हातावर पण काही तांत्रिक अडचणीमुळे ती काढू शकलेली नाहीये मेहंदी. सो आम्हाला वाईट वाटतं ऍक्च्युली खरंच. कारणास्तव मग. हा, पण इथून पुढे लग्नानंतर नक्कीच प्रत्येक सणासुदींना ती डेफिनेटली काढणार आहे मेहंदी. दादू तुला काय तर बोलावं लागेल. आता जात काय येड्या काय काय ऑल द बेस्ट वगैरे काय म्हणायचं. ओके ओके ओके. दोघांना पण. सुवर्णाताई आणखीन पुढे थोडं हा, कंटिन्यू ठीक आहे. करणार आहे. आणखीन एकदा तिच्याकडे जाऊया आपण. सो शौर्याकडून आमच्या चव्हाण फॅमिलीकडून माझ्या भावाला त्याच्या पुढील शुभ कार्यासाठी, पुढील सगळ्या शुभ कार्यासाठी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शरू हाय कर मामाला. शौर्या शरू हाय कर. शरू वाव. मामी मन. शरू घुस त्याच्यात, घुस. ही आहे शौर्या. शौर्या मामाला बोल हाय. हा मामा तिथं मामा मामा हाय हाय मन. हाय झोप लागली. हाय मन. ओके बाय बाय. ओ नो. वाव. वाव. हा बरं ठीक आहे. ओके ऑल द हा बेस्ट. या हा काय म्हणताय बाय. हा तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही म्हणा. शुभेच्छा देतो. आता तुझा त्याच्यामध्ये जा ना. हा माझा मोठा भाऊ हा त्याचा आपला साखरपुडा आहे. हा तर आम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आहे साखरपुड्याची. बरं. आता सध्याला सगळ्यांनी पॅकिंग केलेलं आहे. साड्यांची सगळं जे काय काय घ्यायचं असतंय ते सगळं घेतलेलं आहे. फक्त आधी उद्या निघायचं आहे आणि उद्या साखरपुडा करायचा आहे. वहिनीला जे जे लागतं ते माझ्या भावाने त्याच्या आवडीने ते सगळं घेतलेलं आहे. अरे तुझ्या मित्रांना सांगितलंच की नाही कोणाला? हो सांगितलंय ना. सांगितलं ना? सांगितलं ना मित्रांना. हा 2-3 मित्रांना सांगितलं आहे ते येणार आहेत. दादा म्हणजे उद्याचा कार्यक्रम फार एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट आहे सगळ्या बेस्ट फ्रेंडला बोलवलेला आहे. सगळ्यांना. ते माझे फक्त 2 ते 3च फ्रेंड असतात. मधनं 12:30 वाजता चिरकाय लागली पूर्वी. ठीक ते सांगितलेलं आहे ते येतील उद्या. बरं. पण माझ्या भावाला आम्ही भरपूर मुली बघितल्या पण आम्ही घराजवळचीच बघितलेली आहे. माझी जर चालू केले हे यार चालू केले रे. उद्या साखरपुडा आहे आणि ते शुभ कार्य व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पडावे ही माझ्या मनापासून इच्छा आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा. ओके सगळ्यांना नाव बायाला आणि वहिनीला शुभेच्छा. सगळ्याला म्हणजे वहिनीला आणि माझ्या मोठ्या भावाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा. एंगेजमेंट. ओके गाईज आता आपण मोठ्या ताईचं आणि दादा. दादाचं आतिश दादाचं ऐकलेलं आहे. आता जाऊयात आपण अनुराधा ताईकडे. या ती खूप एक्साइटेड आहे या. याच्यासाठी, तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी. प्लीज या फ्रेम मध्ये या. काय तसे येणार. फ्रेम मध्ये या As प्लीज. you wish. फ्रेम मध्ये या कृपया करून. हा So, आज आम्ही खूप खुश आहोत. आम्ही सुद्धा खूप खुश आहे कारण उद्या भैयाची एंगेजमेंट आहे. आम्ही फार दिवसांपासून या दिवसाची वाट बघत होतो आणि आम्ही खूप छान अशी शॉपिंग केलेली आहे. अण्णाला फार खर्च करायला लागलेला आहे त्याच्या दिवसासाठी. उद्या आम्ही फार मेकअप करून खूप छान असं तयार होऊन काय उद्या तयारी? एन्जॉय करणार आहोत. उद्याचा जो कार्यक्रम आहे तो. आणि भैयाला आणि वहिनींना आमच्याकडून फार फार शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ओके. सो आता सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेऊन झालेला आहे किंवा सर्वांचं मत विचारून झालेलं आहे. पण आपल्या घरातलं जे शेंडीफळ आहे म्हणजेच आपली अमृता, आपण तिला विचारूया की तिच्या भावना काय आहेत, तिला काय वाटतं त्याच्या दिवसाबद्दल. सो अमृता मी खूप एक्साइटेड आहे. मी खूप दिवसापासून वाट बघत होते याच्या लग्नाची, एंगेजमेंटची.
शेवटी त्याची एंगेजमेंट आली आहे फायनली. आणि आम्ही खूप शॉपिंग केली आहे, खूप तयारी केली आहे, खूप एन्जॉय करणार आहेत. मेहंदी वगैरे चालू आहेत, खूप मेहंद्या वगैरे काढून झालेल्या आहेत. ऑलमोस्ट आता सगळं होत आलेलं आहे. गिफ्टची वगैरे आम्ही 10 दिवस झालं आम्ही तयारी करतोय शॉपिंगचे. लिस्ट वगैरे हा, काढून. हो. भैया अमोल भैया एकदम Super वहिनीला excited, super आवडेल अशा excited. गोष्टी चॉईस करून हळूहळू एक आणत आहे. खूप एक्साइटेड आहे तोही, आम्हीही. आणि त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी वगैरे हार्दिक शुभेच्छा. फायनली त्याला त्याची ड्रीम गर्ल भेटलेली आहे असं आम्हाला बघून वाटत आहे. ओके, सो आपण सगळ्यांना प्रत्येकाबद्दल विचारलेलं आहे, प्रत्येकाला विचारलेलं आहे की उद्याच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना काय वाटतंय. पण जो मेन व्यक्ती आहे, जो ग्रूम टू बी आहे, त्याला विचारूया की त्याला कसं वाटतंय किंवा त्याच्या फिलिंग्स काय आहेत किंवा काय. तर ठीक आहे, थांबा त्याला विचारून घेऊयात आपण. चांगलं उशिरा करतो. हा, हो हो, खा खूप चालू. हा, सांग दादा. जवळपास रात्रीचे 1 वाजले. हा, सांग. काय बोलायचं आता, ऑलरेडी सगळ्या तयारी करून जीव कंटाळून गेला. पण जरा ओके, हा. टेन्शन पण आहे आणि काम आहेत जरा थोडेसे. हा हा, बरं, बहिणींना जे जे आम्ही सामान घेतलंय ते तुला आवडलंय का? हो आहे. एकदम आवडलंय छान ना? आणि सुंदर शॉपिंग ओके. तुमच्यामुळे झाले. आम्ही जी जी अरेंजमेंट केलेली आहे त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? खूप सगळं एकदम एकदम हा. खूप सुंदर. खूप सुंदर आहे ना? सगळं मॅनेजमेंट केलं. आय होप सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या. ठीक आहे, आणि ठीक हे आहे. मंगल कार्याची सुरुवात हा, अजून एका दुसऱ्या टप्प्यावर जाऊन जी झालेली नाही सुरुवात. ओके ओके. आता बस करा, टेन्शन आलेलं. कशाचं टेन्शन? थांब दादा, थांब, असं नाही, बोल अजून. काय काय? मेंबर नाहीयेत ते म्हणजे अण्णा आणि अभिषेक. आम्ही त्यांना मिस केलं. हाय की नाही? हो हो. तुम्ही हा व्हिडिओ सगळा पाहिल्यावर तुम्ही म्हणणार की खंत वाटेल तुम्हाला की आम्ही का नाही थांबलो रात्री, का केबलच्या कामामुळे आम्ही घरी लवकर गेलो. शरू अण्णा म्हण. शरू मामा 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 शरू शरू शी इज नॉट इन अ मूड. सगळे म्हणा आता. फक्त एंगेजमेंटच्या शुभेच्छा. सगळ्यांनी. ओके, फक्त बाय करायचं सगळ्यांनी मिळून. ओके, बाय बाय एव्हरीवन. आई, हो, बाय बाय शरा. मम्मा, दादा बाय. ओके, हा, बाय बाय सर, बाय बाय बाय. शरा, मामा 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 मामा, सो स्वीट, सो स्वीट, सो स्वीट. अण्णा म्हण. खाऊ कशी खाते? खाऊ 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 कशी खाते शरू? जे कधी तरच आम्हाला बघायला मिळतं. शरू खाऊ खाताना आम्हाला फार कमी वेळा बघायला मिळतं. बाय मामा म्हण. मामा म्हण. मामा म्हण. मामी मिस यू. बस, मामी. ओके.